हम लड़ेंगे चोरों से। या भ्रष्ट सरकारचं करायचं काय? आणि मुंडा वर पाय। या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? आणि मुंडा मिलेन। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय हो। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय हो। अरे मोदी सरकारचं करायचं काय? आणि मुंडा वर पाय। मोदी सरकारचं करायचं काय? आणि मुंडा वर पाय। फार काही लोकांना तुम्ही हम लड़ेंगे चोरों से। करायचं काय? खाली मुंडा वर पाय। अरे भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय। महाराष्ट्रातल्या या महाभ्रष्ट अकार्यक्षम अशा महायुती सरकारच्या विरोधात आज बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं चिखलफेक आंदोलन करण्यात आलं। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन करण्यात येते आणि त्याच धर्तीवर बुलढाण्यामध्ये देखील झाले। सध्याचं हे जे महायुतीचं सरकार आहे, हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, हे अत्यंत अकार्यक्षम अत्यंत महाभ्रष्टाचारी असं सरकार आहे। सध्या शेतकरी असतील अडचणीत आहेत। पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला अजूनही मागच्या वर्षीचं जे नुकसान भरपाई आहे ती मिळालेली नाही, पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, पीक मालाला भाव नाहीत। अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे। यासोबतच पोलीस भरती जी सुरू आहे ती चिखलामध्ये सुरू आहे, पडत्या पावसामध्ये सुरू आहे। या सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही। या सरकारला या महिलांवर इथं अत्याचार होतोय महाराष्ट्रातल्या त्याचं काही घेणं देणं नाही। हे फक्त मलाई खाण्यामध्ये व्यस्त आहेत। त्यामुळं अशा या महाभ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम अशा सरकार महायुती सरकारच्या विरोधात आज आम्ही चिखलफेक आंदोलन करत आहोत। हा चिखल आज आम्ही यांच्या पोस्टरला लावत आहोत, पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातला मतदार जो आहे तो या भाजपाच्या आणि या महायुतीच्या म्हणजे मतदानाच्या रूपातून यांना चिखल फासल्याशिवाय राहणार नाही, यांना पराभूत करण्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रातून यांना काढून टाकल्याशिवाय राहणार नाही। शाहू फुले आंबेडकरांचं जे सरकार आहे विचाराचं ते पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। केंद्र सरकारकडून खरीप हंगामाच्या 14 पिकांची जाहीर करण्यात आली आणि मोदी सरकारकडून हे शेतकऱ्यांना गिफ्ट असल्याचं बोललं जातं, तुम्ही कसं पाहता? मोदी सरकारने सत्तेमध्ये येण्याच्या आधी आम्ही शेतकऱ्याला हमी भाव जो तो देऊ म्हणून सांगितलं होतं, दुप्पट भाव देऊ म्हणून सांगितलं होतं खर्चाच्या आधारे, पण 10 वर्ष झालं त्यांनी काही केलं नाही। 700 शेतकऱ्यांना शहीद जावं लागलं। त्यावेळेस त्यांनी 3 कायदे मागे घेतले आणि आज तोंडाला पान पुसण्याचा प्रकार या निमित्ताने होते। आम्ही बिलकुलपणे म्हणतो की हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे।